नाशिकमधील धम्मनगर भद्रकाली दंगल प्रकरणात तब्बल 1.5 वर्षापासून पोलिसांना हुलकावणी देणारा आरोपी अखेर जेरबंद झालाय। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे। भद्रकाली पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 29/2024 अंतर्गत आरोपी अरफात अमीन पठाण याच्यावर खुनाचा प्रयत्न, धार्मिक भावना भडकावणे, दंगल घडवणे, महिलांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न, मारहाण आणि धमकावणे अशा गंभीर कलमांवर गुन्हा दाखल होता। याशिवाय अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल होता। हा आरोपी 24 जानेवारी 2024 पासून फरार होता। नाशिक शहरामध्ये प्राणघातक शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते। त्याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने विशेष पथक तयार करून या आरोपीचा शोध सुरू केला होता। दरम्यान पोलीस नाईक प्रदीप म्हसदे आणि पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली। आरोपी अरफात पठाण हा शिवाजी चौक, जुने नाशिक परिसरात दिसून येणार आहे। त्यावर पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला। आरोपी अरफात पठाण खुशी मल्टीपर स्टोअर समोर आढळून आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। चौकशीत त्यानं दंगलीतील सहभाग कबूल केलाय। अखेर 1.5 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात नाशिक गुन्हे शाखेला मोठं यश आलंय। संविधान न्यूज, नाशिक।